नांदगाव तालुक्यातील तिघरा फाट्याची दुरवस्था. प्रवाशांचे प्रचंड हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष. नांदगाव तालुका. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. प्रतिनिधी चेतन चौधरी. नांदगाव तालुका तिघरा फाटा लोहगाव फाटा बस स्थानकाची दुरवस्था. प्रवाशांचे होत आहेत हाल. पापड ते वाडोणा गावाच्या मध्यभागी असलेल्या बस स्थानकाला गेल्या 2 ते 3 वर्षापासून ग्रहण लागलेले आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रवाशांची प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी आहे. नांदगाव खंडेश्वर ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटी बस सेवा ही जीवनवाहिनी मानली जाते. मात्र याच प्रवाशांना सुरक्षित आश्रय देणारी बस स्थानके सध्या प्रशासकीय अनावस्थेचा बळी ठरत आहेत. नांदगाव तालुक्यातील तिघरा फाटा, ज्याला स्थानिक पातळीवर लोहगाव फाटा म्हणूनही ओळखले जाते, येथील बस स्थानकाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा तिघरा फाटा पापड आणि वाडोणा या 2 प्रमुख गावांच्या अगदी मध्यभागी आहे. त्यामुळे दररोज शेकडो ग्रामस्थ, शाळकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि महिला या बस स्थानकाचा वापर करतात. मात्र गेल्या 2 ते 3 वर्षापासून या बस स्थानकाची अवस्था असून अडचण आणि नसून खोडंबा अशी झाली आहे. बस स्थानकाची सद्यस्थिती आणि प्रवाशांच्या अडचणी. दुरुस्तीचा अभाव. गेल्या 3 वर्षात या स्थानकाची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. असुरक्षितता. रात्रीच्या वेळी या परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असते. प्रवाशांची आमच्या चॅनलच्या माध्यमातून मागणी. गेल्या 2 ते 3 वर्षापासून या बस स्टँडची अवस्था बिकट आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केलेले आहे. प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन या बस स्थानकाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी थेट आणि आग्रही मागणी प्रवाशांनी आमच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. आता तरी झोपलेले प्रशासन जागे होणार का आणि तिघरा फाट्याला सुसज्ज बसस्थानक मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता प्रतिनिधी चेतन चौधरी तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील एका बातमीसत्रात. नमस्कार.